नमस्कार. मी डॉक्टर निलेश चांदोरकर. आज मी पुन्हा एकदा निसर्गाच्या विषयी एक गोष्ट आपल्या समोर शेअर करण्यासाठी आलेलो आहे आणि नुकताच 7 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय गिधाड दिन साजरा करण्यात आला. तर आजचा आपला जो मुख्य विषय जो आहे तो गिधाड या पक्षाविषयी आपण चर्चा करणार आहोत. गिधाड गिधाड पक्षी जो आहे तो निसर्गामध्ये स्वच्छता दूत किंवा स्वच्छता करणारा एक घटक म्हणून कार्यरत असतो आणि मेलेले कुजलेले जे प्राण्यांची शरीर असतात ते खाऊन त्यापासून जे काही विषाणू वगैरे ज्यामध्ये जे असतात ते नष्ट करण्याचं काम हे गिधाड करत असतं. आणि एक प्रकारे मेलेले शरीर पक्षी किंवा मेलेले प्राणी जे आहेत त्यांच्या शरीराचं विघटन होण्यामध्ये किंवा ते नष्ट करण्याचे एक मोलाचं काम हे गिधाड करत असतं. गिधाडांचं जे वर्गीकरण आहे ते 2 प्रकारे केलं जातं. एक म्हणजे जुन्या काळातील गिधाड आणि नवीन काळातील गिधाड. तर जुन्या काळातील जी गिधाडं आहेत ती साधारणपणे आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडांमध्ये आढळत होती. तर नवीन काळातील जी गिधाडं आहेत त्या अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे 2 खंड वगळता सर्वत्र आपल्याला गिधाडं पाहावयास मिळतात. आता दोन्ही प्रकारच्या गिधाडांचे जर शारीरिक ठेवण जर आपण बघितली तर जुन्या काळातील जे गिधाड होते त्यांचे जे पाय जे होते ते त्याची रचना जी होती ती अत्यंत मजबूत आणि वजनदार अशी होती. आणि आताचे जे नवीन काळातील गिधाड आहेत त्यांचे जे पाय आहेत ते तुलनेने कमी वजनाचे किंवा हालचाली करण्यासाठी अतिशय उपयुक्त असे पाय आहेत. जुन्या काळातील गिधाडांना अशा प्रकारे मृत प्राण्याच्या शरीरावरून बाजूला होण्यासाठी वगैरे थोड्याशा हालचाली त्यांच्या मर्यादित अशा होत्या. त्याचप्रमाणे त्यांच्या शरीराची रचना जी होती ती प्रचंड असा आकार त्यांचा होता. साहजिकच त्यांच्यामध्ये काही ज्या गोष्टी होत्या ते आकाराने अतिशय मोठा असल्यामुळे त्याचा उडणं वगैरे हे आताच्या काळातील गिधाडांसारखंच होतं, परंतु त्याला निश्चित अशा काही मर्यादा होत्या. त्याचप्रमाणे पूर्वीची जी गिधाडं होती त्यांच्या डोक्यावर किंवा मानेभोवती केस नसायचे, पिसे नसायचे. आताच्या काळातील जी नवीन काळातील जी गिधाडं आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या मानेच्या खाली म्हणजे चेहऱ्याचं किंवा चोचीच्या खालच्या बाजूला जर आपण बघितलं मानेच्या इथे दाढीसारखे पिसं असतात. ही जी पिसांची रचना होती ती जुन्या काळातल्या गिधाडांमध्ये निश्चितच नव्हती. त्याचप्रमाणे आताच्या काळातील जी गिधाडं आहेत त्यांच्या पायांना किंवा पायांना अति उंचावरून ते ज्यावेळेस फिरत असतात किंवा घिरट्या घालत असतात त्यावेळेस ते थंड ठेवण्याचं काम जे आहे ते शरीरातील काही लिक्विड्स मार्फत होत असे, जे आताच्या काळातील गिधाडांमध्ये आढळत नाही. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळातील जी गिधाडं होती त्यांचा जो स्वरकोश किंवा कंठ जो आहे हा अत्यंत विकसित झालेला असल्यामुळे निश्चित असा आवाज ते देत असत. आताच्या गिधाडांमध्ये अशा प्रकारे स्वरकोशाचा विकास झालेला नाही, त्याच्यामुळे ते फक्त एक जेव्हा ते एखाद्या घटनेमुळे घाबरलेले असतात किंवा त्रस्त असतात किंवा रागावलेले असतात तेव्हा फक्त एक छोटासा आवाज ते काढत असतात. अर्थात छोटासा जरी म्हटलं तरी त्याचे आवाज हा मोठाच असतो, परंतु म्हणजे थोडक्यात घसा खाकरल्यासारखा आवाज करणं किंवा गाडीचा एखाद्या चाक चालत असताना जसा आवाज येतो तसा आवाज ते करत असतात. त्याच्यानंतर ही जी गिधाडं आहेत नवीन युगातली आणि जुन्या युगातली त्याच्यामध्ये एक महत्वाचा फरक असा आहे की जुन्या काळातील जी गिधाडं होती ते मोठ्या आकाराचे त्यांचे घरटे वगैरे ते बांधत असत, परंतु आताच्या काळातील जर बघितलं घरट्यांचा आकार हा पक्ष्यांच्या आकाराप्रमाणेच थोडा लहान असतो. आणि नवीन जी गिधाडं आहेत त्यांचा संचार आता अमेरिका वगैरे या खंडामध्ये सुद्धा आढळत आहे. आता आपण भारतातल्या गिधाडांबद्दल बोलूया. तर भारतामध्ये आपल्या सद्यस्थितीमध्ये 9 प्रकारची गिधाडं आढळतात. त्याच्यामध्ये पहिलं जे गिधाड आहे ते आहे युरेशियन आहे. त्याच्यानंतर युरेशियन जे आहे हे स्थलांतर करणारं गिधाड आहे ते आपल्याकडे आढळतं. त्याच्यानंतर किंग व्हल्चर्स किंवा राज गिधाड हे आपल्याकडे आढळतात. त्याच्यानंतर तिसरं जे आहे महत्वाचं जे गिधाड आहे ते आहे हिमालयन ग्रिफन आहे. त्याच्यानंतर हिमालयन ग्रिफन नंतर सफेद पाटी गिधाड आहेत, लॉंग बेलिड किंवा लांब मानेची गिधाड, त्याच्यानंतर लहान मानेचे म्हणजे स्लेंडर बेलिड गिधाड, त्याच्यानंतर आपल्याकडे इजिप्शियन गिधाड आढळतात आणि सिनेरियस गिधाड
असे एकूण हे 9 प्रकार आपल्याकडे आढळतात. आता या सर्वांचं वैशिष्ट्य असं आहे की जुन्या काळातील गिधाडं असतील की आताच्या काळातले भारतात आढळणारी गिधाडं असतील, या गिधाडांचं एक वैशिष्ट्य आहे की दोन्ही गिधाडं निसर्गामधले मेलेले प्राणी, त्यांचे सडलेली शरीर हे सर्व नष्ट करण्याचं काम करतात. त्यांच्या शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारचं अतिशय तीव्र क्षमतेचे ऍसिड्स असतात, जे कितीही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही भयानक विषाणू वगैरे तयार होतात प्राण्यांचे शरीर सडल्यामुळे, ते सर्व त्याचं पचन ह्या गिधाडांच्या शरीरामध्ये पोटामध्ये असलेल्या अल्कोहोल्समुळे होत, ऍसिड्समुळे होत असतं. आणि एक प्रकारे हे संबंध निसर्गावरच उपकार करत असतात की हे जे विषाणू हवेमध्ये पसरले प्राण्यांच्या शरीरापासून, सडलेल्या शरीरापासून निघणारे, तर हे विषाणू संपूर्ण निसर्गाला हानिकारक आहेत. तर एक प्रकारे हे विषाणू पचवण्याचं जे काम आहे ते काम ही गिधाड करत असतात. आता सद्यस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर भारतामध्ये गिधाडांचा अधिवास किंवा गिधाडांचं जे वास्तव्य असलेली ठिकाणं आहेत सध्या कमी अधिक प्रमाणामध्ये धोकादायक अवस्थेमध्ये आहेत, आणि गिधाडांच्या ज्या प्रजाती आहेत त्या सुद्धा जवळपास 90% ह्या नष्ट झालेल्या आहेत. साधारणपणे लाखो हजारोच्या संख्येने असणारे गिधाडे आता काही शेवर आलेली आहेत, आणि हे अत्यंत दुःखदायी असं हे चित्र सध्या आहे. आणि हे होण्याचं मुख्य कारण म्हणजे जे पाळीव पशु होते, जे पाळीव पशु हा मुख्य आहाराचा घटक आहे त्यांच्या, त्या पाळीव पशूंना डायक्लोफेनॅक, त्याच्यानंतर मेलिओक्सॅम यासारखी जी काही घातक केमिकल्स असलेली औषधं टोचली जातात, ती टोचल्या गेलेल्या त्या औषधांचा जो अंश त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये राहतो आणि हे प्राणी मेल्यानंतर गिधाड खातात, त्यावेळेस त्यांच्या किडण्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन हे गिधाड नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आता गिधाडांना वाचवण्यासाठी शासन स्तरावर किंवा वेगवेगळ्या संस्था यांच्या स्तरावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे. यापैकी जे BNHS किंवा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आहे, यांचं कार्य निश्चितच वाखाणण्यासारखं आहे. त्यांचं पिंजोर आणि राणीगंज या ठिकाणी एक फर्टिलिटी सेंटर, त्यांनी वर्षाचं ब्रीडिंग सेंटर सुरू केलेलं आहे. या ठिकाणी गिधाडांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते आणि त्यांचं प्रजोत्पादन किंवा कशा प्रकारे होईल या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं जातं. परंतु बाकीच्या संस्था किंवा शासन स्तरावर वगैरे जर आपण पाहिले तर हे जे काम आहे ते फक्त न बोललेलं चांगलं त्याविषयी, कारण ते फक्त कार्यक्रम साजरा केला जातो, पण प्रत्यक्षात ग्रासरूट लेवलला किंवा खालच्या पातळीवर, स्थानिक पातळीवर लोकांपर्यंत किती प्रमाणामध्ये ते पोहोचतात आणि गिधाडांसाठी अन्न उपलब्ध करतात, हा एक खरं तर संशोधनाचा विषय ठरेल, वेगळ्या संशोधनाचा विषय ठरेल. त्यामुळे त्याच्यावर बोलणं इथे नाही. तर अशा प्रकारे आज गिधाडांची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, ते निश्चितच तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. आणि या व्हिडिओच्या शेवटी 9 जे गिधाडांचे प्रकार आहेत त्याचे फोटोग्राफ्स मी दिलेले आहेत, ते जरूर आपण पाहावे. आणि गिधाड आणि जटायू पक्षी याविषयी हे एकच होते का किंवा वेगळे होते याविषयी चर्चा माझ्या पुढल्या व्हिडिओमध्ये मी सादर करेन. धन्यवाद.